नमस्कार, जय महाराष्ट्र। बघूया आजच्या विशेष बातम्या। गल्ली ते दिल्लीपर्यंत एकच सत्ता असली तर शहराच्या विकासात अडचण येत नाही। पत्रकार परिषदेत मनोज कायंदे यांचे प्रतिपादन। अखेर महायुतीचे उमेदवार घोषित, 3 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत। देऊळगाव राजा नगरपालिकेच्या शहरातून घेतलेल्या नगराध्यक्ष यांच्या नावाविषयी मतदारांमध्ये काय भावना आहेत, त्या 12 उमेदवारांपैकी कोण क्रमांक 1ला आहे, याबाबत आम्ही महायुतीच्या वतीने सर्वेक्षण केलेलं आहे। या 12 नावारिक्त एखादी प्रभावी व्यक्ती योग्य उमेदवार ठरू शकते का, हेही शोधण्यात आले आहे। त्यामध्ये योग्य उमेदवाराची निवड करून आम्ही नगराध्यक्ष पदासाठी सक्षम उमेदवार दिला आहे। तसेच प्रत्येक प्रभागात विकासाच्या दृष्टीने काम करणारे उमेदवार आम्ही दिले आहेत। 3 प्रभागात आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढणार आहे। आज दिल्लीत महायुतीची सत्ता आणि महाराष्ट्र राज्यात महायुतीची सत्ता असल्याने शहराच्या विकासासाठी सतत प्रयत्न करणार, असे आश्वासन घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांनी दिले। येणाऱ्या काळात शहरातील रस्ते, सांडपाण्याची व्यवस्था, शहर स्वच्छ बनवण्यासाठी कटिबद्ध आहे। या प्रसंगी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष गणेश मांटे यांनीही शहरातील अतिक्रमण मुक्त व शहराला सुविधा देण्यासाठी आश्वासन दिले। त्यावेळी आमदार मनोज कायंदे, डॉक्टर गणेश मांटे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माधुरी शिपणे, धनशिवराम शिपणे, सुनील शेजुळकर, सुरेश तिडके, भगवान मुंडेसह महायुतीचे उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। मी एपी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे। लोकांना आवडतील, लोकांचा विश्वास लोक त्यांच्यावर ठेवतील असे चांगले उमेदवार आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी दिलेले आणि निश्चितच लोक त्या सर्व मतदार राजा त्या उमेदवारांना निवडून देऊन निश्चित आपला विकास साधण्याचं काम भविष्यात त्या ठिकाणी करणार आहेत। आता अत्यंत महत्त्वाचा विषय तुमच्या सर्वांच्याच मनामध्ये आता तुम्ही प्रश्न विचारणारच की त्याच्यामुळे आधीच उत्तर देतो। मैत्रीपूर्व लढती या कशामुळे त्या ठिकाणी घ्यावं लागल्या असं तुम्हाला पक्षाचा उमेदवार आम्ही ज्ञानेश्वर टेकाळे म्हणून त्या ठिकाणी एबी फॉर्मच्या दिला होता। तांत्रिक अडचणीमुळे आज त्यांचा विड्रॉल अर्ज मागे घेता आला नाही, तर आज मी या ठिकाणी आता तुम्हाला सर्वांना पत्रक या ठिकाणी देतोय। माझ्या सहीचं सर्व पदाधिकारी या ठिकाणी, म्हणजे आमचे राष्ट्रवादी सर्व पदाधिकारी आहेत, भाजपचे सर्व पदाधिकारी आहेत, आमच्या उमेदवार माधुरीताई तुषारजी शिपणे या असतील, आणि कुठेतरी शहराचा विकास झाला पाहिजे या उदात्त हेतून एक चांगल्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण मंडळी एकत्र या ठिकाणी आलेलो व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे निवडणूक संयोजक संजय यादवरावजी पिंके, ज्येष्ठ नेते भगवानरावजी मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय संतोष भाऊ, आपण या ठिकाणी देऊळगाव राजाच्या विकासासाठी, आपल्या देऊळगाव राजाची संस्कृती आपल्या सगळ्यांना माहीत आहे,